पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे. बहुश्रापिता कष्टला अंबऋषी, तयाचे स्वये श्री हरी जन्मसूसी, दिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थाने आता विषय बदललेला आहे. आतापर्यंतच्या बऱ्याच श्लोकामधून वाद विवाद संवाद अहंकार देहाभिमान इत्यादी सर्व विषयावरती समर्थाने ओहापोह चर्चा केलेली आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर समर्थाने आता विषय बदललेला आहे. समर्थांच्या आवडीचा विषय म्हणजे भगवंताचे गुणानुवाद करणं, भगवंताचे गुण गाणं हा सगळ्याच संतांच्या आवडीचा विषय आहे. संत जरी उपदेश समाजाला करत असले तरी ती समाजाची गरज म्हणून संत उपदेश करत असतात. पण त्यांना आवडणारा जर विषय कोणता असेल तर भगवंताचं नाम महात्म्य, भगवंताचे गुणवर्णन, भगवंताच्या लीला वर्णन करणं हा संतांच्या आवडीचा विषय आहे. म्हणून पुन्हा एकदा समर्थ या भगवंताच्या वर्णन करण्याकडं या ठिकाणी या श्लोकामधून वळलेले आहे. समर्थाने भगवंताचं भक्तवत्सलता, भगवंताचं आपल्या भक्तांच्यावर असणारं निश्चिम प्रेम त्याचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी किती देव आपल्या भक्तावर प्रेम करतो आणि आपल्या भक्तांच्या करता देव काय काय सहन करतो, सोसतो हे समर्थ सांगतात. कारण असं आहे की देवाकरता त्या भक्तांनी सर्व काही सोसलेलं असतं. किती सोसलेलं असतं म्हणाल तर सावोन्या टाकी घाव पाषाण तोची होई देव म्हटलेला आहे. टाकीचे, हातवड्याचे, छन्नीचे घाव सोसून त्या दगडाला जसं देव पण येत असतं तसं एखाद्या सामान्य मनुष्यातून भक्तापर्यंत त्याची वाटचाल होण्याकरता खूप अशा प्रकारचे आघात सोसावे लागतात. शारीरिक आघात, मानसिक आघात, त्याचप्रमाणे सामाजिक असणारे, कौटुंबिक असणारे सर्व संकट, सर्व त्रास सोसून मग भगवंताच्या भक्त या अवस्थेपर्यंत तो साधक जात असतो. भक्त ही अवस्था सहजासहजी मिळणारी नाही आहे. महाराजांनी एका ठिकाणी म्हटले की भक्त मनविता वाटे गोड, परी भजन मुद्रा अति अवघड म्हटलेला आहे. भक्त म्हणून घ्यायला, भक्त ही पदवी आपल्याला लावून घ्यायला खूप छान वाटतंय. आम्हाला तर हरिभक्त परायण हे आमच्या नावाखाली लावलं तर इतकं मोठं म्हणजे सन्मान वाटतो, पद वाटतं. परंतु आपण हरिभक्ती परायण आहोत का याचा विचार कोण करत नाही. नुसता पंढरपूरला जाऊन माळ घालून आला, वर्षातनं एकदा पंढरीच्या वारीला गेला की हरिभक्ती परायण असं नावाखाली लिहिलं जातं. ही पदवी एवढी स्वस्त आहे का? या पदवीचं मूल्य काय आहे त्याचा विचार आम्ही कधीच करत नाही. ते मूल्य प्राप्त होण्याकरता खूप अशा प्रकारचं झीज सोसावी लागते, त्रास सहन करावा लागतो, तेव्हा ती पदवी प्राप्त होते. आणि असा जो असणारा भक्त आहे त्या भक्ताबद्दल मग देवही त्याच्या इतकाच तोही त्या ठिकाणी सोसिक बनतो आणि त्या भक्ताचे सर्व आघात स्वतः सहन करतो. हे सांगत असताना समर्थाने अंबरीशाचं त्या ठिकाणी दृष्टांत दिलेला आहे. अंबरीश राजाची कथा मागे एकदा आपल्या चिंतनामध्ये येऊन गेलेली आहे, पण आता इथं संदर्भ आल्यामुळं ती पुन्हा सांगणं गरजेचं आहे. सूर्यवंशी राजघराण्यामध्ये अंबरीश राजा अतिशय सत्वशील आणि सात्विक वृत्तीचा राजा होता. भगवत भक्ती परायण होता आणि त्याचा असणारा साधन द्वादशीचा असणारा म्हणजे व्रताचा नियम होता. ही द्वादशी म्हणजे 3 दिवसाचं व्रत आहे. दशमी एकभुक्त म्हणजे एक वेळ जेवण, एकादशी पूर्ण निराहार आणि द्वादशीला एकादशी संपूर्ण द्वादशी सुरू होते त्या मुहूर्तावरती ते व्रताचं त्या ठिकाणी म्हणजे व्रत सोडायचं, एकादशीचा उपवास सोडायचा अशा प्रकारचा तो नियम असतो. आणि एवढ्याकरता तो नियम त्या अंबरीश राजानं खूप दिवस, खूप वर्षे पाळलेला होता. त्याचं पुण्य इतकं आघात झालं त्या व्रताचं की सगळे देवलोक त्या ठिकाणी डळमळायला लागले की हा राजा कोणाचं पद घेतो, कुणाला पदच्युत करतो काय सांगता येत नाही. आणि म्हणून अंबरीशीला इंद्राने विनंती केली की म्हणे
म्हणजे दुर्वास ऋषींना सांगितलं की अंबरीष राजाचा पुण्यक्षय कसा होईल हे थोडंसं प्रयत्न करा. आता दुर्वास ऋषी, मुळात दुर्वासच त्यांचं नाव आहे, तापट स्वभाव होता. ठीक आहे म्हणे, मी बघतो. आणि दुर्वास ऋषी त्या अंबरीषीकडं गेले. द्वादशी दिवशी सकाळी, द्वादशीच्या मुहूर्ताची वेळ जवळ आलेली होती. अंबरीष राजाला अतिशय आनंद झाला की म्हणजे व्रताच्या उद्यापनाच्या वेळेला त्या ठिकाणी जर महात्मा, साधू, संत, ऋषी मुनी जरा आले तर म्हणजे सोन्याला सुगंध प्राप्त झाल्यागत आहे. जेवायच्या वेळेला जो अतिथी येतो ते आपलं खरं पुण्य असतं. त्यावेळेला ज्याच्या गाठीला पुण्य आहे त्याच्याच भेटीला जेवायच्या वेळेला एखादा अतिथी येत असतो. पूर्वीच्या काळामध्ये घरोघरी त्या ठिकाणी माणसं जेवणाच्या वेळेला वाट बघायची की कोण अचानक येतोय का, अचानक भूक लागलेली आहे, जेवण वाढा असं म्हणून कोण येतंय का, किंवा एखादा पाहुणा म्हणा जेवायच्या वेळेला येतो का, त्याची वाट बघायची माणसं थोड्या वेळानं, मग जेवायची. कारण पंक्तीला कोणतरी असावं हे फार मोठं भाग्य आहे. आता शहरी संस्कृतीमध्ये दरवाजे बंद करून जेवण्याची पद्धत झालेली आहे. त्यामुळे कुत्र सुद्धा दारात येत नाही भाकरी मागण्याकरता. मग पुण्यसंचय होणार कुठला आपल्या जीवनामध्ये? इतर कोणाला वाढायचं लांबच राहिलं, पण कुत्रही दारात येत नाही, दरवाजे बंद असतात. अशी अवस्था सध्याची आहे. पुण्यक्षय होत चाललेला आहे सगळा. परंतु त्या अंबरीष राजाला अतिशय आनंद झाला. त्यांनी स्वागत केलं दुर्वासांचं आणि म्हणले, व्रताची वेळ झालेली, आता द्वादशी सोडायची आहे, पटकन जाऊन तुम्ही स्नान संध्या उरकून या. दुर्वास ऋषी म्हणले ठीक आहे. स्नानाला गेले. परंतु त्यांना मुद्दाम छळच करायचा होता त्या अंबरीषाचा. त्यामुळे मुद्दाम वेळ लावला, आले नाहीत. व्रत टळून निघालं. राजाने मग कुलगुरूंना विचारलं की काय केलं पाहिजे आपण आता या वेळेला? अतिथी तर आलेले आहेत, त्यांना घेऊन जेवायचं आहे आणि व्रताची वेळ संपलेली आहे. तेव्हा कुलगुरूंनी त्यांना सांगितलं की बाबा, शास्त्रामधनं एक त्या ठिकाणी मार्ग निघतो की फक्त संकल्प करायचा, जेवण करायचं नाही. तुळशीपत्र हातामध्ये घेऊन ते पाण्यामध्ये बुडवून त्याचा संकल्प करायचा आणि जेवायचं थांबायचं. त्याप्रमाणे राजाने केलं. परंतु दुर्वास ऋषी आल्यानंतर हा सगळा प्रकार त्यांना समजला आणि निष्कारण कारण नसताना त्याने अंबरीषाला शाप दिला की तू माझा अनादर केलास, मला जेवायला या म्हणून त्या ठिकाणी मी यायच्या अगोदर तू संकल्प केलास, तुला शाप देतो म्हणले. 10 गर्भवास तुला भोगावे लागतील. मोक्ष तर मिळणारच नाही, पण अजून 10 गर्भवास तुला सोसावे लागतील, असा कठोर शाप दिला. परंतु भगवंताला ते सहन झालं नाही आणि मग भगवंताने अंबरीषाला शाप देणाऱ्या दुर्वास ऋषींना निष्कारण आपल्या भक्ताला त्रास दिला म्हणून देवाने त्या अंबरीषींना खूप त्रास दिला. सुदर्शन त्यांच्या मागं लावलं. सगळ्या त्रैलोक्यामध्ये त्यांना कोण आश्रय देणार. शेवटी त्या ठिकाणी येऊन अंबरीषाची माफी मागावी लागली आणि मग ते सुदर्शनाच्या तावडीतून ते सुटले. पण भगवंताने मात्र आपल्या भक्ताकरता ते 10 जन्म सोसलेले आहेत. ते 10 जन्म म्हणजे 10 अवतार आहेत भगवंताचे. हे भक्ताच्या प्रेमाकरता देवाने घेतलेले 10 अवतार आहेत. म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतात, बहुश्रापिता कष्टला अंबरीषी, तयाचे सोयी श्रीहरी जन्म सोसी. स्वतः त्याचे जन्म गर्भवासाचं दुःख भगवंताने आपल्याकडे घेतलं. दुसरी हकीकत, दुसरी कथा, संदर्भ कथा सांगतात, दिलाक्षरी सिंधू तया उपमन्यू. उपमन्यू नावाचा एक अत्यंत लहान बालक होता, भक्त होता. तो लहान बालक होता आणि घरची परिस्थिती अतिशय दरिद्री. घरामध्ये काही अन्न नाही, घरामध्ये काही त्या लहान मुलाला देण्याकरता दूधही घरामध्ये उपलब्ध होतं. एखादी गाय घ्यावी म्हटलं तर ती ऐपत नव्हती. म्हणून त्याची आई पाण्यामध्ये ते लाह्याचं पीठ कालवून ते दूध म्हणून त्याला पिण्याकरता द्यायची. तोही मोठ्या आवडीने प्यायचा. कुठंपर्यंत? जोपर्यंत खरं दूध त्याला प्यायला मिळालं नाही तोपर्यंत. मित्राच्या घरी एकदा गेलेला असताना मित्राच्या आईने सर्वांच्या करता दूध तयार केलं आणि त्यातला एक ग्लास त्या ठिकाणी उपमन्यूला त्या ठिकाणी दिला आणि ते पिल्यानंतर त्याने विचारलं की काकू हे काय आहे? अरे म्हणले, बाळा हे दूध आहे, तुला दूध माहिती नाही? सगळी पोरं हसायला लागली त्याला, काही याला दूधही अजून माहिती नाही काय असतं ते. म्हणजे याला दूध म्हणतात? हो म्हणे, हे दूध आहे. त्याला चव इतकी त्याची सुंदर लागली, छान असं दूध होतं, मसाला दूध. आणि मग तो घरी आला
आणि आईला सांगितलं, आई मला दूध दे. नेहमीप्रमाणे ते पीठ पाण्यामध्ये कालवून आई देत असताना त्याने तो ग्लास असा हातातला फेकून दिला. म्हणे, आई तुम्हाला फसवतेस, हे दूध नाही आहे. अरे बाळा, हेच दूध आहे. नाही म्हणतोय ना, मी आज खरं दूध बघितलेलं आहे. मला आज खरं दूध काय असतं ते मित्राच्या घरामध्ये मिळालेलं आहे. मग आईच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. म्हणजे, बाळा, तुला फसवायचा माझा हेतू नव्हता, परंतु दूध घेण्याची आपल्याकडे ताकद नाही, आपले धन नाही, आपल्याकडे पैसे नाही आहेत, गाय पाळण्याकरता आपल्याकडे काही सुविधा नाहीत, म्हणून तुला हे दूध म्हणून द्यावं लागतंय. उपमन्यूला ते काही समजूत पटली नाही. तो म्हणला, मग दूध मला पाहिजे असेल तर मला कोण देईल? आता लहान बालबुद्धी असल्यामुळं आता त्याला बाकीचं सांगून काय कळणार, म्हणून आई सहज बोलून गेली, तुला जर दूध पाहिजे असेल तर देव दूध तुला दूध देणार. म्हणजे, कुठं आहे देव? आता याला काय सांगायचं, देव कुठं आहे? सहज बोलून गेली, देव वनात आहे. निघाला बाबा वनामध्ये. आईला न सांगताच घरातून बाहेर पडला. वनात म्हणजे कुठं जायचं काही माहिती नव्हतं. रस्ता दिसेल तिकडे निघाला. फक्त देवाला भेटायचं आणि दूध मागून घ्यायचं, देवाला भेटायचं, दूध मागून घ्यायचं, एवढाच उद्देश मनामध्ये होता. आणि तो वनामध्ये एका ठिकाणी येऊन भगवंताचा धावा करत बसला. आता त्याला कोणतं नाम माहिती होतं, कुठल्या मंत्राचा जप केला, काही महत्वाचं नाही आहे. देवाला मंत्र कोणता म्हणता तुम्ही याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तो शुद्ध म्हणता का अशुद्ध म्हणता याच्याशी घेणं देणं नाही. तुमच्या अंतःकरणाची ओढ कितपत देवाकडे आहे हा विषय परमात्मा बघत असतो. त्या उपमन्यूनं भगवंताचा धावा केला आणि मग त्या भगवंताला त्याची करुणा आली, दया आली. महाराजांनी वर्णन केलंय, अनेक उपमन्यू एक बाळ धाकुटे, लहान असणारं बाळ, परंतु त्याला काही समजत नव्हतं त्यातलं. पण अतिशय तळमळीनं कळकळीनं भगवंताला हाक मारली. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि विचारलं, का बाळा, कशासाठी हाक मारली? तो म्हणला, देवा, मला दूध प्यायला मिळत नाही, आमच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे, तेव्हा मला दूध पाहिजे, एक ग्लासभर मला दूध द्या. देव हसले. अरे म्हणले, तू प्रसन्न कोणाला करून घेतलायस तुला माहिती आहे का? देव म्हणजे काय योग्यता असते हे तुला माहिती आहे का? आणि तू माझ्याकडे ग्लासभर दूध मागतोस. अर्थात देवाने विचार केला, त्याची बालबुद्धी आहे, त्याला काही समजत नाही. पण आपण जर त्या ठिकाणी त्याला जर तेवढंच दूध दिलं तर आपल्या नावाला कमीपणा आहे, आपल्या मोठेपणाला ती बाधा आहे. कल्पना अशी करा, आपण एखाद्या पाहुण्यांच्याकडे गेलो, त्या पाहुण्यांचं त्या ठिकाणी लहान बाळ असते, त्या लहान बाळाला कशाचंच काही घेणं देणं नसतं, त्याला सगळा आनंदच असतो त्याच्या जीवनात. त्या बाळाला जर आपण 1 रुपया हातावर ठेवला तर आताच्या काळामध्ये 1 रुपया त्या बाळाच्या हातावर ठेवला तर बाळ आनंदानं घेईल. पण ज्या पाहुण्याकडे गेलो ते पाहुणे काय म्हणतील आपल्याला, अरे काय भिकारी आहे काय, 1 रुपया द्यायला लागलाय. म्हणजे आपली त्या ठिकाणी किंमत कमी होते. कोणाला काय द्यावं, आपल्या योग्यतेप्रमाणे दिलं पाहिजे. तसं त्याला जर 1 ग्लास दूध दिलं तर आपली त्या ठिकाणी मोठेपणा, आपली किंमत कमी होईल. म्हणून भगवंताने त्या 1 ग्लास दुधाच्या मागणी करता संपूर्ण दुधाचा समुद्र देऊन टाकला. म्हणून दिला क्षीरसिंधू तया उपमन्यू म्हणतात स्वामी समर्थ. मागा दूध दे म्हणितल्यासाठी, अवघ्या क्षराब्दीची करुणे वाटी, उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैसी. ज्ञानेश्वर माऊली वर्णन करताना ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, नुसतं दूध मागितलं त्यांनी, पण सगळ्या क्षीर समुद्राची वाटी करून ती दुधाची वाटी म्हणजे समुद्र वाटी म्हणून त्याच्या समोर ठेवला. एवढा देव असणारा उदार आहे, एवढा भक्तिप्रेमाला भुललेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात की अशा भगवंताची आपण भक्ती करावी, त्याचं नामचिंतन करावं, किमान त्याचं स्मरण, त्याची आठवण तर हृदयामध्ये सतत करावी. असं जर केलं तर तो भक्ताभिमानी असणारा देव, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, भक्तांचा त्याला अभिमान आहे. भक्त हे त्याचं वैभव आहे, त्याची संपत्ती आहे. म्हणून त्या भक्ताला जपण्याचा प्रयत्न देव करत असतो आणि त्याची कधीही उपेक्षा करत नाही. असं समर्थाने या श्लोकामधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मंडळी, या श्लोकाचं असणार हे चिंतन आपल्याला आवडलं का ते नक्की कळवा. आपण आपले चॅनल ऐकत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या परिचयातील असणाऱ्या लोकांच्यापर्यंत याची माहिती जरूर पोहोचवा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.